रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा. माझे नाव आहे वृषाली तानाजी शिर्के. रोल नंबर आहे 29. विषय गणित. घटक आहे अंकगणित श्रेणी. मार्गदर्शक प्राध्यापिका आहेत व्ही डी पाटील मॅडम. तर आज मी तुम्हाला अंकगणितीय श्रेणी हा घटक शिकवणार आहे. अंकगणितीय श्रेणी म्हणजे संख्यांचा असा क्रम ज्यात प्रत्येक पुढील पदातून त्याची मागील पद वजा केल्यास येणारा फरक हा संपूर्ण श्रेणीमध्ये सारखाच असतो. हा स्थिर फरक त्या अंकगणितीय श्रेणीचा सामान्य फरक असतो. तर आता आपण उदाहरण पाहूया. 5, 7, 9, 11, 13, 15 ही एक अंकगणितीय श्रेणी आहे. या श्रेणीचा सामान्य फरक 2 आहे, कारण प्रत्येक पुढील पदातून मागील पद वजा केल्यास उत्तर 2 येत आहे. उदाहरणार्थ 7 वजा 5 बरोबर 2, 9 वजा 7 बरोबर 2, 11 वजा 9 बरोबर 2, 13 वजा 11 बरोबर 2 आणि 15 वजा 13 बरोबर 2. आता आपण अंकगणितीय श्रेणीचे मुख्य घटक पाहूया. पहिलं पद ए यांनी दर्शवतात. श्रेणीतील हे पहिले पद असते. सामान्य फरक हा डी ने दर्शवतात. प्रत्येक पुढील पदातून मागील पद वजा केल्यावर येणारा हा स्थिर फरक असतो. एन वे पद ए याने दर्शवतात. श्रेणीतील एनव्या स्थानावर येणारे हे पद असते. एन पदांची बेरीज ही एस एन ने दर्शवतात. श्रेणीतील पहिल्या एन पदांची ही एकूण बेरीज असते. आता आपण क्रमिका म्हणजे काय ते पाहूया. आपण 1, 2, 3, 4 या संख्या क्रमाने लिहितो. या संख्यांची मालिका असते. या मालिकेमध्ये कोणतीही संख्या किती स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. जसे की 13 ही संख्या 13व्या स्थानावर किंवा क्रमांकावर आहे. संख्यांची दुसरी मालिका 1, 4, 9, 16, 25, 36, 49 पहा. या संख्या ज्या आहेत त्या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या आहेत. क्रमिका म्हणजे नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांचा समूह. त्याला क्रमिका असे म्हणतात. आता आपण उदाहरणं सोडवूया. खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे हे ओळखा किंवा अंकगणितीय श्रेणी आहे हे ओळखा. जर असेल तर तिची पुढील 2 पदे काढा. उदाहरण क्रमांक 1. 5, 12, 19, 26. तर या प्रथम क्रमांकाच्या उदाहरणामध्ये 5 आणि 12 या संख्यांमधील सामान्य फरक जो आहे तो 7 आहे. 12 आणि 19 या संख्यांमधील सामान्य फरक जो आहे तोही 7 आहे. 19 आणि 26 यामधील सामान्य फरक जो आहे तोही 7 आहे. आता आपल्याला या उदाहरणामधील पुढील 2 पदे काढायची आहेत. तर 26 नंतर येणारी जी संख्या आहे ती 7 ने अधिक असणार आहे. म्हणजे 26 अधिक 7 33 ही संख्या येईल आणि त्यानंतरचे जे पद आहे 33 अधिक 7 40 ही संख्या येईल. तर आता आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया. 1, 1, 2, 2, 3, 3 या ज्या संख्या आहेत त्यामधील सामान्य फरक आहे 1 आणि 1 मधील 0 येणार आहे. 1 आणि 2 मधील 1 येणार आहे. 2 आणि 2 मधील 0 येणार आहे. 2 आणि 3 मधील 1 येणार आहे आणि 3 आणि 3 मधील 0 येणार आहे. तर या ज्या सर्व संख्या आहेत यामधील जो सामान्य फरक आहे तो वेगवेगळा दिसून येत आहे. त्यामुळं या ज्या क्रमिका आहेत त्या अंकगणितीय श्रेणी किंवा अंकगणितीय श्रेणी नाहीत. तर आपण आता उदाहरण क्रमांक 3 पाहूया. संख्या आहेत 2, वजा 2, वजा 6, वजा 10. 2 आणि वजा 2 यामधील जो सामान्य फरक आहे तो वजा 4 येत आहे. वजा 2 आणि वजा 6 या संख्यांमधील सामान्य फरक आहे तो वजा 4 येत आहे. वजा 6 आणि वजा 10 यामधील सामान्य फरक जो येत आहे तो देखील वजा 4 येत आहे. तर आता यापुढील 2 पदे आपल्याला काढायची आहेत. वजा 10
आणि -14 यामधील सामान्य फरक किती येत आहे? -4 येत आहे. त्यानंतरचं पुढचं पद येईल -14 नंतरचं जे पद आहे ते -18 येणार आहे. कारण -18 आणि -14 यामधील सामान्य फरक देखील -4 येत आहे. म्हणजे उदाहरण क्रमांक 3 मधील ज्या संख्या आहेत, ज्या क्रमिका आहेत, त्या अंकगणितीय श्रेणी किंवा अंकगणितीय श्रेणी आहेत. तर आज आपण अशा पद्धतीने अंकगणितीय श्रेणी हा घटक अभ्यासला. धन्यवाद.